आजचा पूर्ण हा पॉडकास्ट, आजचं हे जे पूर्ण पुस्तक आहे पॉडकास्टचं, ते फार आणि फार सरप्राइझिंग असणार आहे. एक मात्र नक्की आहे की 2 सातारकर हॉट सीट वरती आता बसलेले आहेत आणि काय दंगा होणार आहे तुम्ही फक्त आता विचार करा. एखादी ऑर्गनायझेशन ते चालू करतात, फर्म चालू करतात, पण ती ऑटो पायलट मोड वरती कशी टाकायची. सुरुवातीला जर ऑपरेशन आपण अंडरस्टँड केलं की आपल्याला कोणत्या गोष्टींचं ऑपरेशन बिझनेसच्या दृष्टीने वापरायचं आहे किंवा करायचं आहे, तर ते मग बिझनेस वाढवायला आणि बिझनेस मॅनेज करायला सोपं पडतं. भारतात ऑटोमेशनचा ट्रेंड कसा आहे? तर आता जो ट्रेंड आहे ऑटोमेशनकडे, त्यांना कळतंय की गरज आहे, पण त्यांना माहित नाही की कसं करायचंय. तर जे आता प्रेक्षक आपल्याला पाहतायत, त्यांचे बिझनेस स्मॉल स्केल आहे, त्यांना जोहोचा कसा बेनिफिट होईल? तर जोहोचं आम्ही ऑथोराइज पार्टनर आहोत डायरेक्टली, आणि जोहोच्या माध्यमातून आपण आपला छोटा लेवलचा बिझनेस कशा पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो मी थोडक्यात सांगतो. आणि एखादा कॅन्डिडेट, आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतात ते सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी जॉबला अप्लाय करत असतील आणि तुम्ही रिक्रुटर्स होता आहात, तर तुम्ही एखाद्या कॅन्डिडेट मध्ये काय बघता? अप्लाय करायच्या अगोदर विचार करतो की रेझ्युमे असतो. रेझ्युमे मध्ये पोरं कॅनवा मध्ये सगळ्या रेझ्युमे बनवतात. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी प्रथम आणि मी या आपल्या कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी तुम्हाला टेबल ऑफ कॉन्टेंट जास्त देणार नाहीये. एका पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला कॉन्टेंट बघता तेव्हा तुम्ही स्किप करता, राईट, की हा पॉइंट तुम्हाला बघायचा, हा पॉइंट बघायचा. पण आज माझ्याकडे तसे काही टेबल ऑफ कॉन्टेंट्स नाहीयेत, कारण की आजचा पूर्ण हा पॉडकास्ट, आजचं हे जे पूर्ण पुस्तक आहे पॉडकास्टचं, ते फार आणि फार सरप्राइझिंग असणार आहे. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत, मिस्टर अमोल साळुंके सर, ही इज नन अदर देन को-फाउंडर ऑफ भारत बिझनेस इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि यांच्याबद्दल आपण स्वतः त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर नमस्कार अमोल सर. नमस्कार. थँक्यू सो मच आमचा हा इन्व्हाइट एक्सेप्ट केल्याबद्दल, पॉडकास्ट वरती आल्याबद्दल. तर सर, जे आता प्रेक्षक आता आम्हाला बघतायत त्या प्रेक्षकांना थोडी तुमच्याबद्दल माहिती. नक्कीच. फर्स्ट थँक्यू फॉर, आभारी आहे की तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं. आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे ते तुम्ही चांगलं काम करत आहात, सो थँक्यू सो मच. तर माझं नाव अमोल साळुंके. मी साताऱ्यातील कारंडवाडी या गावचा एक शेतकऱ्यांचा एक मुलगा आहे. गावाकडील मुलगा मुंबईमधून राहून तसंच जपान, दुबई, UK अशा ठिकाणी जातो, फिरतो, तसेच इंटरनॅशनल लोकांशी बोलतो, त्यांच्याशी बिझनेस करतो. हा कसा करतो याचा मागचा जो स्टडी आहे किंवा एक्सपिरियन्स आहे तो मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर मी सांगू इच्छितो की अमोल सरांनी खूपशा मोठ्या कंपनी सोबत काम केलंय आणि तो चॅप्टर आपण या पॉडकास्ट मध्ये नक्कीच अनलॉक करणार आहे. पण एक मात्र नक्की आहे की 2 सातारकर हॉट सीट वरती आता बसलेले आहेत आणि काय दंगा होणार आहे तुम्ही फक्त आता विचार करा. फक्त थोडा इंटेलेक्च्युअल दंगा करूया आपण, तुमची सुद्धा या पॉडकास्टला साथ असू द्या. तर सर, बरेचसे आता जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत, खूपसा ऑडियन्स आमचा युथ मधला आहे आणि सगळ्यांकडे एक स्पिरिट असते ना की आपल्याला काहीतरी एज्युकेशन पासून जरा थोडस हटून स्टार्टअप करायचं. ते एक आता फॅड झालंय की स्टार्टअप प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करायचा. म्हणजे खूपशे प्रोज अँड कॉन्स इंडीड आहेत. सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की विच, व्हाय, वेन, हे तर ह्याचे आन्सर्स तर आपल्याला भेटतात, पण हाऊ, HOW, हाऊचं उत्तर थोडं भेटायला खूप उशीर होतो. तर बिझनेस तुमच्या मित्रांनी वगैरे तुम्हाला सांगितलं असेल की कोणता व्यवसाय कर, काय कर, पण कसा कर, त्याला ऑपरेट कसं कर, तर या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला ते नक्कीच समजेल. तर आपल्यासोबत अमोल सर आहेत. अमोल सरांना एका नवीन नावानं सुद्धा ओळखते, ते म्हणजे स्नायपर रिक्रुटर. त्याच्याबद्दल पण आपण या पॉडकास्ट मध्ये बघणार आहे. मी तुम्हाला छोटे छोटे ग्लिम्स का देतोय, कारण की तुम्ही शेवटपर्यंत ह्या पॉडकास्ट मध्ये टिकून राहावं. तर सर, जसं मी सांगितलं की खूपशा लोकांना स्टार्टअप्स करण्याची इच्छा आहे, तर स्टार्टअप चालू तर ते करतात, एखादी ऑर्गनायझेशन ते चालू करतात, फर्म चालू करतात, पण ती ऑटो पायलट मोड वरती कशी टाकायची,
किंवा त्याच्या मागचं थोडे टेक्निकल गोष्टी, टेक्निकल टर्म्स? तर आपण बिझनेस चालू केला, व्यवसाय चालू केला, पण त्याचा जो नेक्स्ट स्टेप असतो की ऑपरेशन्स. सुरुवातीला जर ऑपरेशन आपण अंडरस्टँड केलं की आपल्याला कोणत्या गोष्टींचं ऑपरेशन बिझनेसच्या दृष्टीनं वापरायचं आहे किंवा करायचं आहे, तर ते मग बिझनेस वाढवायला आणि बिझनेस मॅनेज करायला सोपं पडतं. तर त्याच्यामध्ये एक ऑटोमेशन हा जो पार्ट आहे, हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. कारण की आज जर तुम्ही बिझनेसमध्ये ऑपरेशन्समध्ये ऑटोमेशन वापरत नसाल, तर त्यामुळे तुमचा बिझनेसची एफिशियन्सी कमी होते. तुमची ऑपरेशन हेड्स, ऑपरेशन एक्सपेन्सेस आहेत ते वाढत जातात आणि त्यामुळे मग तुमचं नुकसान होतं आणि तुम्ही जो फ्युचरिस्टिक दृष्टिकोन आहे आणि जो म्हणतात ना की जगामध्ये कॉम्पिटिशनला तुम्ही आहात, पण ऑटोमेशन नसल्यामुळे तुमचा बिझनेस आहे त्याच लेवलला जातो आणि आहे तिथेच राहतो तुमचा. मग तो ग्रोथ जो फॅक्टर आहे तो दिसत नाही लोकांना. त्यामुळे ऑपरेशन्स मध्ये ऑटोमेशन असणं अत्यंत जरुरीचं आहे. तर मी सांगू इच्छितो की बिझनेस चालू केला त्यानंतर आपण जो बोललो की ऑपरेशन्स साठी म्हणजे त्याच्यामध्ये मशिनरी येतील. जर तुम्ही तुमचा कोणता बिझनेस आहे त्यानुसार आपलं ऑपरेशन बिल्ड करायचं असतं. त्यासाठी असते की महत्वाचे ऑपरेशन मध्ये प्रोसेस असतात किंवा त्याच्यामध्ये चेकलिस्ट असतात. ते आपण पहिल्यांदा अंडरस्टँड करायचे असतात की आपल्याला आपल्या ऑपरेशन मध्ये, बिझनेस ऑपरेशन मध्ये काय प्रोसेस पाहिजे, त्यानुसार आपल्याला कुठे आपण ऑटोमेशन करू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो. मग तिथे ऑपरेशन ऑटोमेशन करताना कोणते टूल्स असणं आवश्यक आहे. तर आज काय होतंय की आम्ही खूप बिझनेसचे ऑपरेशन्स आणि ऑटोमेशन्स पाहिले. तर लोक बिझनेस चालू करतात आणि ऑटोमेशन करायचे आहे म्हणून ते भरपूर टूल्स घेतात, पण त्या टूल्सचं ऑप्टिमम यूज नाहीत करत. म्हणजे काय होतं की टूल्स ऑप्टिमम यूज नाही केला, जे त्याची कॅपॅसिटी असते 100%, पण आपण 10% वापरतोय. मग त्यामुळे आपला जो ऑपरेशन आहे तो सक्सेसफुल नाही झालेला आहे, ऑटोमेशन सक्सेसफुल नाही झालंय. तर आपल्याला सगळे टूल्सची गरज नाहीये. आपल्याला अंडरस्टँड करायचंय की फॉर एक्झाम्पल की आता समज तुमचा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा बिझनेस आहे. आता तुमच्याकडे टूल्स आहेत, पण ते टूल्स वापरताय तुम्ही 10% पर्यंत वापरले, त्याच्या एक्सटेन्सिव्ह ऑप्टिमम यूज नाही केला, तर मग त्याचा बिझनेस एफिशियन्सी जास्त वापरली नाहीये. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला आता हे व्हिडिओज आहेत, कॉन्टेंट आहे, शेड्यूल केले तुम्ही, तर ते ऑटोमेशन मध्ये जातात. तर अशा पद्धतीनं प्रत्येक बिझनेसमध्ये काही प्रोसेस आहेत, काही स्टेप्स असतात, त्या फॉलो केल्या तर तुमचा बिझनेसचा एफिशियन्सी, कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी हे सगळं दिसतं. तर हा जो पार्ट आहे, प्रत्येक बिझनेसमध्ये अशा प्रोसेसेस असतात, त्या प्रोसेसेस समजून घ्यायच्या असतात आणि त्यामध्ये कुठे ऑपरेशन करायचं, ऑपरेशन ऑटोमेशन करायचं, कुठे नाही करायचं, कुठे माणसांची जे एरर्स येतात तिथे आयडेंटिफिकेशन करून आपण तिथे ऑटोमेशनचा वापर करून कसं स्पीडीली आपण आपल्याला जो उद्देश आहे, आपलं ध्येय आहे ते गाठू शकतो, याचा आपण एक चर्चा किंवा थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त मशिनरीज नाही, मशीन्स तुम्ही घेतल्या, पण त्या मशीन्स सोबत ते मशीन्स पूर्णपणे युटिलाइज झाले पाहिजे. करेक्ट. 100% त्याची इफिशियन्सी जर आपल्याला पाहिजे तर 100% युटिलायझेशन सुद्धा त्याचं झालं पाहिजे. येस, त्याचा उपयोगच नाहीये की ऑटोमेशन म्हणजे ऑटोमेशन नाही होणार. बरोबर, ते ऑटोमेट करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. तर ऑटोमेशनसाठी म्हणजे जर आता माझी जर एखादी कंपनी असेल आणि मला माझा बिझनेस ऑटोमेट करायचा, तर त्यासाठी किती लोकांची टीम लागते ऑपरेशन्स ऑटोमेशन साठी? हे टोटली डिपेंड आहे की तुमचा बिझनेस कोणता आहे. एक माझा स्मॉल स्केल बिझनेस आहे. ओके, जर स्मॉल स्केल बिझनेस असेल तर एक त्याचा पिरियड आणि त्याच्या प्रोसेस जर आपल्याकडे डिफाईन असतील की तुम्हाला प्रोसेसेस काय आहेत, जर तुम्ही ते व्यवस्थित मांडले असतील पुस्तकावर, म्हणजे असं लिहून ठेवले असतील, तर त्याचं ऑटोमेट करणं आणि तुम्हाला समजले असतील तर ते फास्ट होऊ शकतं. आणि आता याच्यामध्ये येतं की त्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणत्या लेवलला करायचे, की आपल्याला बेसिक गोष्टीसाठी ऑटोमेशन करायचं आहे की डीप लेवलला करायचं आहे, आणि सॉफ्टवेअर टूल्सचा असा वापर काही करायचे आहेत का. काही गोष्टी असतात की हार्डवेअरचं ऑटोमेशन असतात, सॉफ्टवेअरच्या टूल्सचं ऑटोमेशन असतात, किंवा काही लोक त्यांना हार्डवेअर टूल्स आणि सॉफ्टवेअर दोन्हीचा वापर करून त्यांना मॅनपॉवरच कम्प्लिटली कमी करायचे असते, असं पण असतात. तर आपल्याला कोणत्या लेवलला करायचंय
ते आपण विचार करणं गरजेचं आहे. पुस्तकावर किंवा आपल्या वहीवर नोट करून गरजेचं आहे आणि त्यानुसार इम्प्लिमेंट करू शकतो. तर यामध्ये नॉर्मली जर छोट्या लेवलचा बिझनेस असेल तर एक पिरियड मी बेस्ड ऑन माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय, पण हा प्रत्येक बिझनेससाठी वेगळा असू शकतो की एक 3 ते 9 महिन्याचा पिरियड बोलू शकतो आपण की बिझनेसचा प्रोसेस ऑटोमेट करू शकतो स्टेप बाय स्टेप ड्युरेशन. तर तो 9 महिने. जर आपण तो प्रोसेस मध्ये डिफाईन केला असेल आणि स्टेप बाय स्टेप त्याला आपण एक्सपर्ट लोकांसोबत तो यूज आणि इम्प्लिमेंट करत असेल तर. जर आपण इम्प्लिमेंट करताना एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी चर्चा नाही केली आणि आपणच स्वतःहून तो प्रोसेस करत असाल आणि आपल्याला प्रोसेसचा स्टेप्स फॉलो नाही केला तर मग त्याच्यामध्ये अडचण येणार. टूल्सचा मिस होणार की कोणते टूल्स वापरलेत कोणते नाही वापरले किंवा ते प्रॉपर कनेक्ट झालेत हे समजणं गरजेचं आहे तिथे. तर सर जसं तुम्ही आता म्हणाला की एक्सपर्ट नसतील तरी सुद्धा बिझनेसला इंटिग्रेट करतात, तर त्याचा बिझनेस वरती कसा इम्पॅक्ट पडतो? मी रिसेंटली एक बिझनेस ऑटोमेशन मध्ये आम्ही केलेलं, तर त्यावेळेला आम्ही पाहिलं खूप बिझनेसमध्ये असं होतं की त्यांचा स्वतः ते प्रयत्न करतात, ते टूल्स घेतात. मी जसं सांगितलं सुरुवातीला की ते भरपूर टूल्स घेतात, एक 15, 20, 25 लाखो रुपये टाकतात, पण त्या टूल्सचा प्रॉपर कनेक्ट होत नाहीये किंवा त्यांचा बिझनेस ऑटोमेट होत नाहीये कारण त्यांनी प्रोसेस फॉलो नसते केले, त्यांनी स्टेप्स फॉलो केलेले नसतात आणि पूर्ण तो बिझनेस अशा पद्धतीने होतं की मेस होतो. त्या टूल्स मध्ये यूज केल्यामुळे आणि त्यांचा प्रोसेस डिफाईन नसल्यामुळे मेस होतात आणि त्यामुळे बिझनेस काय होतो त्यांना समजत नाहीये की ते प्रॉफिट मध्ये आहेत किंवा त्यांना जो क्लॅरिटी पाहिजे आहे, रिपोर्ट्स पाहिजेत किंवा त्यांना डॉक्युमेंटेशन पाहिजे की कसा चाललाय बिझनेस, दिसत नाही व्हर्च्युअली की अरे की मला रिपोर्ट्स पाहिजेत पण मला हे रिपोर्ट्स दिसत नाहीयेत. मग याचं कारण काय आहे? तर कारण असं आहे की त्यांनी मल्टिपल टूल्स केलेत आणि एक्सपर्टचा यूज नाही केलाय, एक्सपर्टचा तिथे त्यांना मार्गदर्शन नाही घेतलं, त्यामुळे ते टूल्स आहेत ते जस्ट सुपरफिशियल लेवलला आहेत आणि प्रॉपर बोलतात स्टेप्स न फॉलो केल्यामुळे त्यांना तो मेसमध्ये आलेला आहे बिझनेस. तर ते मेसमध्ये पण जाऊ शकतात आणि कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड होते बिझनेसची पण आणि स्वतःची पण. आता जसं मी सांगितलं की यंग एंटरप्रेन्योर्स आहेत ते, बरोबर, तर त्यांनी जे एक्सपर्ट आहेत, ठीक आहे, आता त्यांना तर सर माहित नाही ना की कोणत्या व्यक्तीला खरंच नॉलेज आहे किंवा कोणता व्यक्ती फक्त थिअरॉटिकली गोष्टी बोलतोय. तर ऑपरेशन्सच्या फील्डमध्ये एखादा चांगला मेंटॉर कसा शोधायचा? की आपण सोशल मीडियाचा वापर करतोय, पण सोशल मीडियाचा कशासाठी वापर करतोय? फक्त आपण एंटरटेनमेंट मध्ये वापर करतोय. तर याच वेळेला आपण लिंक्डइन हे पॉवरफुल बिझनेस एक सोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता, लिंक्डइन वरती जाऊ शकता, तिथे चेक करू शकता की इंडियामधून जाऊन फिल्टरेशन पण आहे. मी एक सोर्स देतो तुम्हाला कसं शोधायचं कोणाला. तिथे इंडियातील लोक कोण आहेत, इंडियामधून महाराष्ट्रामध्ये बघू शकता, मुंबईमध्ये बघू शकता, पुण्यामध्ये बघू शकता. तिथे कोण असं कोचिंग किंवा ऑपरेशन मध्ये कोणी कामं केलेत का, कीवर्ड्स टाकू शकता तुम्ही की ऑपरेशन्स ऑटोमेशन्स किंवा अशा पद्धतीने आणि शोधू शकता की कोणी असं केलेत का. त्यांच्याशी कनेक्ट करायचं, इन्व्हाइट पाठवायचं, त्यांना हाय हॅलो करायचं आणि त्यांना विचारू शकता. इनिशियल लेवलला जर तुमचे प्रॉब्लेम त्यांनी आयडेंटिफाय केले तर मग तुम्ही समजू शकता की यांना तुमच्या बिझनेसचा अंडरस्टँडिंग आलेला आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात तुमचा. मग तशा पद्धतीने तुम्ही अशी माणसं नक्कीच शोधू शकता. आणि जे लार्ज स्केल कंपनीज आहेत, ज्या कंपनी सोबत तुम्ही काम केलंय, तर त्यांची ऑपरेशन साठी मोजकी टीम किती असते? लोक असतात साधारण? तर जशा मोठ्या कंपनी असतात त्यांचे डिपार्टमेंट्स वेगळे असतात, त्यांच्या मॅनेज करायला वेगवेगळी माणसं असतात, त्यांच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजर असतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स असतात. तर आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स किंवा अशा पद्धतीचे टूल आपल्या बिझनेसमध्ये जे मी म्हटलं की ऑपरेशन ऑटोमेशन असतात पण त्याच्यामध्ये प्रोसेस असते, तर प्रोसेसमध्ये टूल्स कोणत्या वापरतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण आपला बिझनेस कोणत्या लेवलला आहे आणि कोणत्या पद्धतीने मॅनेज करत आहोत. बरोबर. तर मग आता जे मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे डिपार्टमेंट असतात, डिपार्टमेंट हेड्स असतात, तर त्यांच्या वेगळ्याच लेवलला ते ऑपरेशन्स असतात. तर सर आपण ऑपरेशन्स बद्दल बोलत होतो, तर मला सांगा की एका कंपनीला स्मूथली ऑटोमेट होण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी काही टूल्स गरजेचे असतील,
तर ते टूल्स कोणते आहेत? मार्केटमध्ये भरपूर टूल्स आहेत. त्याचा टूल्स कसा वापर करायचा आणि कोणते टूल्स आहेत, तर आता मी थोडक्यात फ्यू एक्झाम्पल देतोय. तेच टूल्स वापरायचे की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे किंवा त्याच्यामध्ये एक्सपर्टीज व्हायचंय की नाही. तर एक टूल्स आहेत फर्स्ट की पॅबली आहे, जोहो आहे, जेपीआर आहे किंवा स्लॅक आहे, असाना आहे. हे वेगवेगळे टूल्स आहेत ज्याच्यामध्ये ऑपरेशन चालतं. या व्यतिरिक्त पण टूल्स आहेत, पण हे जे टूल्स आहेत ते आता वाईडली यूज केले जातात मार्केटमध्ये आणि त्यांचा बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रमाणात उपयोग होतोय आणि लोक त्यांचा यूज करून बिझनेस प्रोसेसेस सेटअप करतायत आणि त्याच्यामुळे बिझनेस एफिशियन्सी वाढते, बिझनेस स्ट्रीमलाईन होत आहेत आणि ऑपरेशन स्मूथ चालतंय. तर हे टूल्स काही एक्झाम्पल आहेत, त्यांचा नक्कीच आपण वापर करू शकतो. तर सर, जसं जेव्हा मी तुमच्या लिंक्डइनच्या बायोमध्ये सर्च करत होतो तेव्हा मला समजलं की तुम्ही जोहो सोबत सुद्धा एक ॲफिलिएटेड पार्टनर आहात. तर जे आता प्रेक्षक आपल्याला पाहतायत, ज्यांचे बिझनेस स्मॉल स्केल आहे, त्यांना जोहोचा कसा बेनिफिट होईल? नक्कीच. तर जोहोचा आम्ही ऑथोराइज पार्टनर आहोत डायरेक्टली आणि जोहोच्या माध्यमातून आपण आपला छोटा लेवलचा बिझनेस कशा पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो मी थोडक्यात सांगतो. तर जोहो आपण बिझनेस चालू करताना आपल्याला एक आपल्या वेबसाईट पाहिजे, आपल्या कंपनीचा ऑफिशियल ईमेल आयडी पाहिजे, आपल्याला ईमेल मार्केटिंगसाठी टूल्स पाहिजेत, ऑटोमेशन बिल्ड करण्यासाठी आपल्याला काही टूल्सची गरज असते. तर जोहो एकमेव असा एक ह्यूज लेवलला इम्पॉर्टंट असा टूल आहे. त्याच्यामध्ये छोट्या लेवलचे पण बिझनेसेस चालतात आणि मोठ्या लेवलचे पण. आणि छोट्या बिझनेसमध्ये कमी पैशामध्ये अगदी मी सांगेन की 2,500 रुपयामध्ये तुमचं पूर्ण ऑटोमेशन करू शकतो, एवढं जोहोने क्षमता दिले त्यांना. तर 2,500 रुपये म्हणजे इमॅजिन की 2,500 मध्ये आपला ऑटोमेशन होऊ शकतो. कशा पद्धतीनं, तर तुम्ही नक्कीच जोहोचा एक्सप्लोर करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं ऑपरेशन्स, तुमचं ऑटोमेशन, मार्केटिंग, सेल्स आणि तुमचे जे टूल्स आपले टीम मध्ये कम्युनिकेशन करायचे त्याचे टूल्स आहेत, पुन्हा बिझनेस ऑटोमेशन करायचं त्याच्या प्रोसेसेस आहेत, मार्केटिंग कॅम्पेन करू शकता. तर भरपूर काही आपली वेबसाईट होस्ट करू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर हे सगळे आपण नक्कीच 2,500 रुपयाच्या या छोट्या लेवलमध्ये इन्व्हेस्ट करून ऑटोमेशन करू शकतो. तर त्यामध्ये ते आता पाहू शकतो की मार्केटमध्ये गुगल स्वीट वगैरे आहेत, तर त्यांचा एक अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून फक्त ईमेल वापरण्यासाठी जी सूटचा वापर करतात, त्यापेक्षा माझं सजेशन आहे की आपण जोहो वन हा एक मोठा इम्पॉर्टंट आपले ऍप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये 40हून मोर दॅन ऍप्लिकेशन आपण यूज करू शकता, जे बिझनेससाठी अत्यंत गरजेचं आहेत. मग हे छोट्या जे बिझनेस आहे 2,500 म्हणजे त्यांच्यासाठी गरज आहेच आहे. मग तो इन्व्हेस्ट केला तर त्यांचा बिझनेस नक्कीच त्या ऑटोमेशन मध्ये जाऊ शकतो. तर सर, आता आपण ऑटोमेशनच्या बेनिफिट्स कडे येऊया. ओके. की मी माझी कंपनी ऑटोमेट केली, ठीक आहे, आणि ती थोड्या ड्युरेशन पर्यंत नीट चालली आहे, त्याचा काय बेनिफिट मला? त्याचे भरपूर फायदे आहेत, पण मी एक 3 इम्पॉर्टंट फायदे सांगतो. फर्स्ट वन की आपली एफिशियन्सी वाढते, जे आपलं जो स्पीड आहे ते वाढतं. सेकंड, आपल्याला एरर्स असतात, ह्युमन एरर्स, जे आपले कमी होतात. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की कुठे एरर झालेला आहे, तो आपलं आयडेंटिफिकेशन होतं आणि त्याचा प्रोएक्टिव्हली आपण अवॉइड काय करू शकतो, तर त्याचं आपण स्टॉप किंवा सोल्युशन फाइंड करू शकतो. आणि थर्ड आहे की आपल्याला क्लॅरिटी कळते की रिपोर्ट्स, जो बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट आहे की रिपोर्ट्स जर मिळाले की आपल्याला कळतं की आपण कोणत्या लेवलला आहात आणि आपण कोणत्या लेवलला पोहोचायचे आपल्याला. तर त्यामुळे हे 3 फॅक्टर आपल्याला ऑटोमेशन मध्ये नक्कीच क्लिअरली डिफाईन होतात. भारतात ऑटोमेशनचा ट्रेंड कसा आहे आता भारतात? तर आता रिसेंटली ऑटोमेशन चालू झालेलं आहे. अजून मी बघतोय एक 10 कंपन्यांपैकी अजूनही 8 ते 9 कंपन्या ऑटोमेशनकडे नाही आहेत. तर आता त्यांना कळतं, मोजक्या 10 पैकी 1-2 कंपनी त्यांनी स्वीकारले ऑटोमेशन ट्रेंड. तर आता जो ट्रेंड आहे ऑटोमेशनकडे त्यांना कळतंय की गरज आहे, पण त्यांना माहित नाही की कसं करायचंय, किंवा ते फक्त टूल्स घेतात आणि जे एखादं काय पार्ट करायचं किंवा एखाद्या कारणामुळे पडून आहेत. आमच्याकडे काही क्लायंट्स होते, त्यांनी 5-5, 6-6 महिने किंवा 1 वर्ष झालं टूल घेतलंय, पण त्याचा युजच नाही केलाय. तो हाऊ फॅक्टर माहितच नाहीये, त्यांचा कसा युज करायचा आहे. मग हा प्रॉब्लेम चालू आहे आता सध्या.
ऑटोमेट करायचंय, इच्छा आहे, पण तो कसा करायचा हे माहीतच नाहीये. आणि हा खूप यासाठी आमचं खूप प्रयत्न चालले आहेत की ऑपरेशन ऑटोमेशन करणं बिझनेसमध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जे तुम्ही टूल्स म्हणताय, हा. ते टूल्स जर एखाद्या मेंबरला चालवायचे असतील तर त्याला कोणते स्किल्स शिकावे लागतात किंवा कोणत्या लोकांना ऑपरेशन्सच्या टीम मध्ये हायर केलं जातं ते टूल्स चालवण्यासाठी? खूप छान प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये जो माझा रिक्रुटमेंटचा जो एक्सपर्टीज येतात, हायरिंग हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ऑफ कोणत्याही बिझनेसमध्ये. कोणत्या लोकांना कोणत्या पोझिशनसाठी कोणत्या वेळी प्लेसमेंट करणं हे खूप समजणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की आतापर्यंत बिझनेसमध्ये काय होतात, आपण ट्रॅडिशनल बिझनेस असेल तर आपण लोकांना कसंही हायर करतो आणि कोणत्याही प्लेसमेंट येतो. नाही, तू ये हा काम चालू कर, तू ये हे कर, तू ये सेल्स कर, मार्केटिंग कर, पण आपण त्यांच्या स्किल्स बघत नाही. मग तिथे आपण हायरिंग करताना विचार केला पाहिजे की आपल्याला कोणत्या डिपार्टमेंट किंवा कोणत्या कामासाठी कोणत्या पद्धतीचा स्किल्स हायर करणं गरजेचं आहे. तर सेम पद्धत आपण ऑपरेशन ऑटोमेशनसाठी टूल्स आहेत, तर त्या टूल्सला हाताळण्यासाठी कोणत्या पद्धतीचं स्किल आहे किंवा कोणत्या पद्धतीची माणसं पाहिजेत त्याचा विचार करून त्यांच्या एक्सपर्टीज किंवा कन्सल्टंटना हायर करणं गरजेचं आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये प्रायव्हसी खूप महत्वाची असते. नक्कीच. आणि ऑटोमेशन सेक्टर जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यात प्रायव्हसीचं काय महत्व? बिलकुल, प्रायव्हसी सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. काहींना प्रश्न असतो की माझी प्रायव्हसी ऑटोमेशनमुळे जाईल किंवा प्रायव्हसी प्रॉब्लेम येईल, चॅलेंजेस येतील. तर तसं काही नाहीये. ऑटोमेशन हा एक वरदान आहे बिझनेससाठी. आता मी जर एखादा व्यवसाय ओपन केलाय, नक्कीच, ठीक आहे, आणि मला दुसरीकडे आता थोडं स्विच करायचंय, सो मी हा जो व्यवसाय आहे तो ऑटो पायलट मोडवरती टाकतो, ऑटोमेट करतो. बरोबर. तर आधी अशा काही गोष्टी असतील व्यवसायाचे अप्स आणि डाऊन्स जे फक्त मला माहित होते, पण बरोबर. आता ते त्या टीमला माहित होणार आहे. ओके. तर त्या म्हणजे त्या पूर्ण प्रोसेस मध्ये ऑटोमेशनच्या प्रायव्हसीला थोडा धक्का लागतोय का? ऑटोमेशनमुळे प्रायव्हसीला काही धक्का लागत नाहीये. शेवटी काय असतं, बिझनेस कसा करायचा त्यातले जो एक्सपिरियन्स आहे, ऑटोमेशन हे डिलिव्हर करतंय, टास्क एक्झिक्यूट करतंय, पण त्याच्यात तुमची बिझनेस शैली आहे किंवा जो पर्सनल टच असतो बिझनेसचा तो ऍज इट इज राहणार आहे. आणि त्यामुळे पर्सनल असा प्रायव्हसीला काही चॅलेंज येतील असं मला वाटत नाही. तर सर, एक असा प्रश्न जो आतून माझ्या एकदम खूप वेळेपासून मी दाबून ठेवलाय तो म्हणजे ऑपरेशन, माझ्या कंपनीला जर ऑटोमेशन मध्ये स्विच करायचं असेल, ऑटोमेट करायचं असेल, ऑपरेट करायचं असेल तर त्याच्यासाठी किती फंड्स लागतील, इन्व्हेस्टमेंट? ओके. तर एखादा स्टार्टअप जो व्यक्ती असेल आणि त्यांना बिझनेस ऑटोमेशन स्टार्ट करायचं असेल, जसं मी सांगितलं की जोहोच्या माध्यमातून आपण एक 2,500 रुपयाचे एक टूल आहे, जोहो एक टूल आहे. तर 2,500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पासून तो आपण सुद्धा चालू करू शकतो. तो एक टूल घ्यायचा एक युजर बेसिसवर आणि त्याचा आपला बिझनेसचा प्रोसेसेस स्टार्ट करायचंय. आणि त्याच्यासोबत तुम्ही मग जो तुम्हाला प्रोसेस आहे तो स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन केला तर तुम्ही 2,500 पासून इन्व्हेस्टमेंट करून तुमचा बिझनेस ईमेल ऑटोमेशन होऊ शकतं, तुमचा मार्केटिंग ऑटोमेशन होऊ शकतं, CRM ऑटोमेशन होऊ शकतं. तर याच बरोबर तुम्हाला ते कन्सल्टंट असतात, तर त्यांची गरज आहे की ते कसं यूज करायचं आहे. तर ऑटोमेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती तुम्ही कोणत्या लोकांच्याकडून करून घेताय याच्यावर संभावना आहे की तुम्ही कशा पद्धतीनं. जर तुम्हाला आता मार्केटिंगची गरज नाहीये आणि तुम्ही मार्केटिंगचं जर ऑटोमेशन करत असाल तर मग ते चुकीचं आहे. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक हवेत की तुमच्या बिझनेसची सिच्युएशन त्यानुसार तुम्हाला ऑटोमेशनची कोणत्या ऑटोमेशनची गरज आहे. एक मिनिटात पाहिजे. करेक्ट. तर तो समजला पाहिजे. आणि एक प्रश्न जो आम्ही संदीप सरांना सुद्धा विचारला होता, एक सेम प्रश्न आपण विचारतोय, तो म्हणजे एक नवीन स्टार्टअप आहे. ओके. ठीक आहे. तर स्टार्टअप्सला कॅश बर्न खूप होते, बरोबर, खूप पैसे जातात. तर सेव्हिंग्स एका मुवमेंट पर्यंत ते लोक खर्च करू शकतात, पण त्यानंतर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. बरोबर. तर इन्व्हेस्टमेंट कुठून ग्रॅब करायची? नक्कीच इन्व्हेस्टमेंट असतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही एंजल इन्व्हेस्टर्स असतात, काही स्वतःहून इन्व्हेस्ट करतात, काही बिझनेसच्या किंवा आपले फ्रेंड्स असतात, वेल विशर्स असतात.
तर त्यांच्या माध्यमातून आपण शोधू शकतो, इन्व्हेस्टमेंट बघू शकतो. तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जे मार्केटमध्ये पण उपलब्ध आहेत किंवा आता गव्हर्नमेंट सुद्धा फंडिंग देत आहे. तर आता सर ऑपरेशन आणि ऑटोमेशनचा स्टार्टर झालेला आहे. आता आपण मेन कोर्स वरती येऊया. ओके. जो मेन कोर्स म्हणजे रिक्रुटमेंट. आणि ह्या रिक्रुटमेंट बद्दल आपल्यासोबत स्नायपर रिक्रुटर आहेत, तर ते आपल्याला नक्कीच गाईड करतील. तर सर तुम्हाला ह्या क्षेत्रात, रिक्रुटमेंटच्या क्षेत्रात 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. So you have been to India, you have been to international countries. India to international हा जो तुमचा जर्नी होता रिक्रुटमेंटचा आणि ऑपरेशन्सचा, तर याच्यात तुम्हाला खूपशे लोक भेटले असतील. सर तो इंटरनॅशनल रिक्रुटर्स आणि इंडियन रिक्रुटर्स मध्ये काय फरक असतो? तसं बघितलं तर असं काही जमीन आसमानचा जास्त फरक नाहीये. आपल्याला वाटतं की इंटरनॅशनलचा विद्यार्थी किंवा बाहेर चालणारी पद्धत आणि इंडियातली सेम आहे. फक्त आपण क्युरिओसिटी असते, मला जी होती ती मी क्युरिओसिटी जाणली आणि त्यातून मी पाहतोय की आपल्याला वाटतं की इंटरनॅशनल म्हणजे फार वेगळं काही आहे, तर असं काही नाहीये. सेम माणसं असतात. आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत सेम प्रॉब्लेम तिकडे पण आहेत. रिक्रुटमेंट प्रोसेस बोलत असशील तू, तर तो कदाचित थोडासा वेगळा असू शकतो कल्चरल वाईज. नाही तर प्रोसेस जो असतो वर्ल्ड वाईड एक रिक्रुटमेंट प्रोसेस असतो, तो स्टेप बाय स्टेप सेमच असतो. तर त्याच्यामध्ये आपण जो हायरिंग करण्याची पद्धत आहे किंवा एखादा रेझ्युमे पाहण्याची पद्धत आहे ती सेमच असते. तर तो प्रोसेस सेम आहे, फक्त कल्चरल वेगळा डिफरन्स आहे. आणि एखादा कॅन्डिडेट, आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतात ते सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी जॉबला अप्लाय करत असतील आणि तुम्ही रिक्रुटर स्वतः आहात, तर तुम्ही एखाद्या कॅन्डिडेट मध्ये काय बघता? ओके, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर प्रेक्षकांनी, माझे भाऊ बहीण आहे तिथे खूप जण ऐकत असतील, तर मला हे सांगायचे की ज्या वेळेला तुम्ही रेझ्युमे बनवता, आता फर्स्ट स्टेप असते की आपल्याला अप्लाय करायचं जॉबला. अप्लाय करायच्या अगोदर विचार करतो की रेझ्युमे असतो. रेझ्युमे मध्ये आमची पोरं कॅनवा मध्ये सगळ्या रेझ्युमे बनवतात. नक्कीच. तर रेझ्युमे सिंपल आणि समजण्यासारखी जो असं कॉन्टेंट असतो तो इम्पॉर्टंट आहे, ना की त्याच्यामध्ये खूप काही आपण निबंध लिहितो तसा गरज नाहीये. आणि त्याच्यामध्ये जे मोजके महत्वाचे मुद्दे असतात, आपले एक्सपर्टीज असते, तो टाकणं गरजेचं आहे आणि ते दाखवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं रेझ्युमे मांडणं गरजेचं आहे. तर काही टूल्स पण आहेत, ते यूज करू शकतो, पण त्या टूल्सवरच डिपेंड राहणं मी सांगेन की गरज नाहीये. कारण की मग ते जो समोरचा व्यक्ती आहे त्यांना तो आयडेंटिफिकेशन होता आणि ते म्हणतात की हे जस्ट बनवलेलं आहे. तर आपली लोक आहेत ना सध्या, ते ऍक्च्युअल पर्सनल टच सोडून टेम्पलेटवर खूप लक्ष ठेवतात, भर घालतात. कॉन्टेंट सोडून टेम्पलेट वरती लेबर देतात खूप जण. तर मी पाहिलं ते रेझ्युमे आला की आम्हाला लगेच एक विदिन 2 सेकंड मध्ये कळतं की हा ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे याच्या मदतीने रेझ्युमे बनवून घेतला का स्वतः? करेक्ट. मग तो आयडेंटिफिकेशन करणं सोपं असतं. त्यासाठी थोडा पर्सनल टच देणं खूप गरजेचं आहे. पर्सनल टच मध्ये म्हणजे पर्सनल रायटिंग, तुमचं ऑथेंटिसिटी दिसते त्याच्यामध्ये, तुम्ही काय करताय कसं. मी म्हणत नाही की यायचा ChatGPTचा वापर नाही करायचा असं नाहीये, पण त्याचा वापर करून स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजे स्वतःच्या लँग्वेज मध्ये कसं तुम्ही समोरच्याला इम्प्रेस करू शकता ते तुमच्या रेझ्युमे मध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि एखादा कॅन्डिडेट कडे खूप टेक्निकल नॉलेज आहे, पण तो ते टेक्निकल नॉलेज शब्दात मांडता त्याला नीट येत नाहीये, म्हणजेच कुठे ना कुठेतरी कम्युनिकेशन वीक आहे. तर अशा कॅन्डिडेटला तुम्ही हायर कराल का? नक्कीच. काही गोष्टी असतात की त्याला बोलता येत नाहीये पण तो टेक्निकली चांगला आहे, तर त्याचा कोणत्या रोलसाठी, मी अशा लोकांना खूप पाहिलं आहे आणि त्यांना मदत पण केली आहे. ज्यावेळेला काही लोक स्वतःहून सांगतात हा या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत, पण त्यांचं कम्युनिकेशन मध्ये पाहिलं की चॅलेंजेस येतात, मग त्यावेळेला आपण ऍज अ रिक्रुटर माझं काम असतं की मी त्यांचा पॉझिटिव्ह काय आहे, त्यांचे एक्सपर्टीज काय आहेत मी जाणून घेतो आणि त्या एक्सपर्टीज माझ्या ज्या क्लायंट्स आहेत त्यांना समजावून सांगतो की या एक्सपर्टीज आहेत, हे चॅलेंजेस आहेत, पण या कामासाठी हा तुमच्यासाठी परफेक्ट किंवा
मॅक्झिमम पोटेन्शियल गुड कॅन्डिडेट आहे तर तुम्ही नक्की हायर करू शकता. तर पर्सनल रेकमेंडेशन आम्ही करतो आणि त्या आम्ही केलेत आणि त्याच्यामुळे नक्कीच कॅन्डिडेटला पण फायदा झाला आणि क्लायंटला पण. सर, खूपशा लोकांना एक आतून प्रश्न आहे की त्यांनी त्यांचा रेझ्युमे कसा बिल्ड करावा. जर ते फ्रेशर असतील किंवा एक्सपिरियन्स लोक असतील, पण रेझ्युमे मध्ये खूपशा चुका होतात, तर त्यांनी रेझ्युमे कसे डिझाईन करावे. तर जर तुम्ही फ्रेशर असाल आणि तुम्हाला रेझ्युमे बिल्ड करायचा असेल, लिहायचा असेल, तर तो रेझ्युमे एक आपली फर्स्ट जो समरी असते त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या स्किल्स मध्ये नॉलेज आहे, प्लस तुम्हाला तुमचा कोणत्या डिपार्टमेंट किंवा तुम्हाला नॉलेज असेल की कोणत्या जॉबसाठी अप्लाय करत आहात, तर त्याचा डिटेल्स वर्णन एक 2 लाईन मध्येच असलं पाहिजे समरीमध्ये. त्याच्यानंतर ना तुम्ही मेन्शन करायचं की तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय का करत आहात, थोडंसं बुलेट पॉइंट मध्ये जर मेन्शन केलं तर गुड. आणि त्या रिलेटेड तुमच्याकडे काही नॉलेज असेल, एक्सपिरियन्स नाही बोलत आहे मी इथे, तुमचं नॉलेज आहे की तुम्हाला MS लाईक फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं की ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह साठी अप्लाय करता येतंय, तर त्यासाठी जनरिक डिग्री असते आणि त्याचं तुमच्यासाठी नॉलेज काय असतं की MS एक्सेल शीट किंवा इंटरनेट सर्चिंग आलं पाहिजे किंवा MS ऑफिस आलं पाहिजे. तर ते स्किल्स कसा वापरलंय तुमचा, तुम्ही कोणाला मदत केली असेल एखाद्या मित्राला वगैरे, तर त्याच्या थोडक्यात बुलेट पॉइंट मध्ये काही हायलाइट केलं तर त्यांना कळतं की समोरच्या व्यक्तीला, रिक्रुटरला, की तुम्ही ऍक्च्युली त्याच्यावरती काम केलेलं आहे, बेसिक नॉलेज आलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जो क्लायंट आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर त्याने नक्कीच बेसिक जे स्किल्स आहेत ते हायलाइट करून त्याच्यानंतर जर ड्युरिंग तुमच्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये असताना तुम्ही काही ऍक्टिव्हिटी केल्या असतील तर त्या तुम्ही हायलाइट करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त टीम प्लेअर म्हणून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह होता तर टीम प्लेअर म्हणून ऍक्टिव्हिटी असणं महत्वाचं आहे. तर त्या गोष्टी केल्या असतील किंवा काही तर ते हायलाइट करा ऍज अ फ्रेशर म्हणून. आता या उलट एक्सपिरियन्स लोक असेल, माणसं असतील आणि तुम्हाला जर तो रेझ्युमे तुमचा बिल्ड करायचा असेल तर तो कसा बिल्ड करू शकता की तुमची समरी असते, एक तुमच्या समरीचा एक 2 सेंटेन्स मध्ये लिहायचा तुमचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि त्याचा 2 सेंटेन्स मध्ये तुम्ही लिहा. त्याच्यानंतर ना तुमच्या बुलेट पॉइंट्स मध्ये इमिडिएटली समरी नंतर की एक 7 ते 8 बुलेट पॉइंट्स मॅक्झिमम त्याच्यामध्ये लिहायचं की तुम्ही आपल्या 10 वर्षाचं करिअर आहे त्याच्यामध्ये काय विन झालेत, म्हणजे तुम्ही काय अचिव्हमेंट झालेत ते पॉइंट्स लिहायचे. त्याच्यानंतर ना तुमचा जो कंपनी मध्ये एक्सपिरियन्स केला असेल, तर मी खूप लोकांचं पाहिलं की त्यांना रेझ्युमे मध्ये रिसेंट कंपन्या असतात त्या पहिल्यांदा लिहायला पाहिजे, म्हणजे रिसेंट, पण त्या उलट लिहितात की पहिल्यांदा लास्ट कंपनी. तर तसं नाही, रिसेंट कंपनीमध्ये तुम्ही कधी काम केले त्याचा डिटेल्स आणि त्याच्यानंतर ना मग त्याच्यामध्ये रोज, जसं लिंक्डइन मध्ये थ्रेड येते पूर्ण, राईट, रिसेंट नंतर त्याच्या आधी प्रिव्हियस तसं. करेक्ट. मग तशा पद्धतीने तुम्ही तुमचा डिटेल्स मांडायचा आणि जसा प्रिव्हियस होत जाते मग त्यावेळेच्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सचा फक्त टायटल इम्पॉर्टंट असतं, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये तुमची एक्सपिरियन्सची गरज नसते. मी खूप जणांचं पाहिलं की ते 10 वर्षापूर्वीचा पण आहे ते खूप पेज मध्ये एक निबंध लिहिल्यासारखं लिहितात, तर तो लिहिणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे कारण की जो रिक्रुटर आहे, ज्यावेळेला आम्ही रेझ्युमे आल्यानंतर पाहतो तर मॅक्झिमम आम्ही एक 5 सेकंदात तुम्ही रेझ्युमे पाहतो, त्यानंतर ठरवतो यांना कॉल करायचा की नाहीये. तर तुम्ही मॅक्झिमम 2 पेजच्या वर रेझ्युमे बनवू नका, हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही किती 50 वर्षाचा असा एक्सपिरियन्स, 1 वर्षाचा असो किंवा 0 असो, मॅक्झिमम 2 पेज रेझ्युमे असला पाहिजे. आणि फ्रेशर असेल तर 1 पेज इज गुड इनफ. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी या पॉडकास्ट वरती आलात आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना खूप सुंदर इन्फॉर्मेशन दिली, खूप सुंदर नॉलेज दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हो, आमच्या ह्या एपिसोडला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जर तुम्ही नवीन मेंबर असाल तर सबस्क्राईब करा, जर आपले जुनी लोक आहेतच तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कंपनी ऑफ कॉन्टेंट. तुम्ही खूप छान काम करत आहात. मराठी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं कॉन्टेंट निर्माण करत आहात. तर तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि जर कोणाला काही प्रश्न असतील स्वतःचे ऑपरेशन्स बद्दल, ऑटोमेशन बद्दल, तर सरांचं लिंक्डइन हँडल आम्ही नक्कीच मेन्शन करू व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये खाली, आणि प्लस जे रील्स येतील तिथे सुद्धा मेन्शन्ड असेल.
तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच किंवा आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू सो मच. नक्कीच. थँक्यू सो मच.